नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील चौथा टॉपिक लॉज ऑफ मोशन, त्यामधील नेक्स्ट आर्टिकल 4.11 कपल अँड इट्स अ टॉर्क. ओके, कपल म्हणजे काय हे आपण बघूया. कपल या ठिकाणी दोन फोर्सची जोडी, यासाठी कपल हा शब्द वापरलेला आहे किंवा मुमेंट ऑफ कपल असंही म्हणतो. या अगोदरचं जे आर्टिकल आपण बघितलं मुमेंट ऑफ फोर्स, त्यामध्ये फक्त सिंगल फोर्स आपण यूज केलेला होता. सिंगल फोर्समुळं रोटेशनल मोशन मिळत होतं, रोटेशनल मोशन होत होतं, परंतु प्युअरली रोटेशनल मोशन होत नव्हतं. यासाठी आपल्याला प्युअरली रोटेशनल मोशन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी दोन फोर्सचा वापर करू शकतो आहे. अशा फोर्सची जोडी की एक समांतर सारखे असले पाहिजे, मॅग्निट्यूडमध्ये समांतर असले पाहिजेत आणि त्या दोन फोर्सची डायरेक्शन जी आहे ती परस्पर विरोधी असली पाहिजे. अशा कोणत्याही ऑब्जेक्टवरती जर लावले तर त्या वस्तूचं काय होतं, आपल्याला प्युअरली रोटेशनल मोशन मिळतं. याची उदाहरण आपल्याला माहीत आहे. वी अप्लाय द कपल और मोमेंट ऑफ कपल ऑन द स्टिअरिंग व्हील ऑफ फोर व्हीलर. स्टिअरिंग व्हील आपल्याला माहीत आहे. त्यानंतर अप्लाय द फोर्स और अप्लाय द कपल ऑन द हँडल ऑफ बायसिकल. अँड again another example is we are well known with that example, that is we apply the couple, moment of couple on the water tap. आपल्याला माहित आहे. ओके, वॉटर टॅप. अशा पद्धतीनं दैनंदिन जीवनामध्ये कपल और मोमेंट ऑफ कपल और कपल ऑफ फोर्सेसची भरपूर उदाहरणं आहेत. या ठिकाणी अशाच प्रकारचं या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिकल त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. बघूया. निश्चितच डेफिनेशन आपल्याला अगोदर बघूया काय आहे, कशा पद्धतीनं सांगता येईल. Two equal and parallel forces acting at two different points on a body in perfectly opposite direction to produce purely rotational motion. काय सांगितलं? Two equal and parallel forces acting at two different points of a body in exactly opposite direction to produce purely rotational motion. This is known as moment of couple or couple. या ठिकाणी अशाच पद्धतीचा आहे. एक फोर्स या दिशेला लावलेला आहे, दुसरा या दिशेला आहे. दोन्ही समांतर आहेत, दोन्ही सारखे आहेत, विच इज इक्वल इन मॅग्निट्यूड. सो लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स F1, वेक्टर F1 या दिशेनं आहे, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ F2 या दिशेनं आहे. ही वस्तू आहे, वस्तूच्या दोन पॉईंटवरती काय लावलेला आहे, फोर्स लावलेला आहे. हा फोर्स किती अंतरावरती आहे, F2 पासून हा दाखवणारा पोझिशन वेक्टर R12 आहे आणि हा फोर्स हा F2 याच्यापासून किती अंतरावरती आहे हा दाखवणारा R21 हा वेक्टर. R12 न केलेला अँगल अल्फा आहे वेक्टर F1 शी आणि R21 न वेक्टर F2 शी केलेला अँगल बीटा आहे. हे जे डिस्टन्स आहे हे R आहे. हेच आपण जर या ठिकाणी बघितलं डॉटेड लाईन आणि हा एक त्रिकोण तयार होईल आणि ही जी बाजू आहे, ही जी लेंथ आहे ही R12 साइन अल्फा मिळेल. किंवा इथं जर आपण या पद्धतीनं डॉटेड लाईन ओढली तर इथं सुद्धा आपल्याला R21 साइन बीटा मिळेल. आणि म्हणून ही आणि ही R12 साइन अल्फा आणि इथं आपण दाखवलेलं नाही R21 साइन बीटा हे सारखे असतील, कारण त्या वस्तूवरती लावलेलं जे काय फोर्स आहे त्याच्यामधलं अंतर काय बदलणार नाही. ओके, मग आता आपल्याला जो काय फोर्स या ठिकाणी टॉर्क जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. बेसिक या अगोदर आपण शिकलेलो आहे. वेक्टर टो विच इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ असा फॉर्म्युला आहे. ओके, मग या ठिकाणी दोन्ही फोर्स सारखे आहेत तर आपण काय लिहूया बघा. वेक्टर टो विच इज इक्वल टू R12 वेक्टर R12 क्रॉस वेक्टर F1. सो हे R12 काय आपल्याला सांगता येईल. सो position vector of any point on the line of action of F1 from the line of action of F2 which is equal to R12, and position vector of any point on the line of action of F2 from the line of action of F1 is R21. अशा पद्धतीनं मग आपण या ठिकाणी वेक्टर टो विच इज इक्वल टू वेक्टर R12 क्रॉस वेक्टर F1 विच इज इक्वल टू वेक्टर R21 क्रॉस वेक्टर F2. ओके, असं आपल्याला लिहिता येईल. यानंतर आपल्याला समजा बघा या ठिकाणी आपल्याला अजूनही असं सांगता येईल फ्रॉम फिगरवरून आपल्याला काय सांगता येईल बघा. कुठले कुठले कॉम्पोनंट किंवा कुठल्या टर्म आपल्याला सांगता येईल. R12 साइन अल्फा विच इज इक्वल टू R21 साइन बीटा विच इज इक्वल टू R. हे फिगरवरून आपण सांगितलेलं. ओके, त्याचप्रमाणे जर समजा आपल्याला वेक्टर, सो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर F1
विच इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर F2 विच इज इक्वल टू F अशा पद्धतीनं आपल्याला मिळेल. आणि मग आपल्याला माहीत आहे याचाच आपण मॅग्निट्यूडमध्ये जर घ्यायचं झालं तर कशा पद्धतीनं घेऊ शकतोय, तर आपण शिकलेलो आहे प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर्स अँड द साइन ऑफ स्मॉलर अँगल बिटवीन देम, साइन थीटा जो काय असेल तो. ओके, आता या ठिकाणी पहिल्यासाठी अल्फा आहे, दुसऱ्यासाठी बीटा आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला कसा आपल्याला इथं चेंज करता येईल, कशा पद्धतीनं बघा. सो कशा पद्धतीनं सांगता येईल बघा. सो वेक्टर टो विच इज इक्वल टू R12 into F1 साइन अल्फा हा येईल. ओके, विच इज इक्वल टू R21 into F2 इंटू साइन बीटा. म्हणजे हा साइन थीटा, हा साइन थीटा, आर आणि एफ काय आहे तर यांचे मॅग्निट्यूड आहेत. लक्षात घ्या, जसं इथं लिहिलं प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर्स अँड साइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन देम. इथं अल्फा आहे स्मॉलर अँगल, इथं बीटा आहे. ओके, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स असं आपल्याला सांगता येईल. ओके, आता यानंतर यावरून आपल्याला काय सांगता येईल. सो फ्रॉम धिस इक्वेशन वी हॅव कन्क्लुडेड दॅट द टॉर्क or the moment of couple is constant. मोमेंट ऑफ कपल कसं आहे, कॉन्स्टंट असं सांगता येईल. कारण बघा या ठिकाणी फिगरमध्ये पण जो वेक्टर F1 कॉन्स्टंट आहे, वेक्टर F2 हा मॅग्निट्यूड सारखा आहे, पॅरलल इक्वल आणि पॅरलल. फॉर्म्युल्यामध्ये जर आपण बसवलं तर आपल्याला या पद्धतीनं मिळू शकते. बरोबर, म्हणजे टो विच इज इक्वल टू R12 F1 साइन अल्फा विच इज इक्वल टू R21 इंटू F2 साइन बीटा अशा पद्धतीनं मिळेल. जेणेकरून यांचंच आपल्याला माहीत आहे हे R आणि हे F म्हणजेच काय R इंटू F अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. म्हणजे दोन्हीचा प्रोडक्टच आहे. ओके, सो धिस इज कॉन्स्टंट. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल द मुमेंट ऑफ गिवन कपल किंवा द टॉर्क, धिस टॉर्क करस्पॉन्डिंग टू द कपल और मुमेंट ऑफ कपल इज कॉन्स्टंट. दॅट टॉर्क और मुमेंट ऑफ कपल इज कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट आहे आणि इट डज नॉट डिपेंड्स अपॉन, हे डिपेंड कोणावरती नाही, डज नॉट डिपेंड्स अपॉन द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्सेस. कुठल्या पॉईंटवरती तुम्ही फोर्स लावता यावरती डिपेंड नाही तो टॉर्क. ओके, अँड डज नॉट डिपेंड्स अपॉन द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती पण अवलंबून नाही. ओके, बट इट इज डिपेंड्स अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स दॅट इज F अँड ऑल्सो the distance between two parallel forces that is R. हा जो टॉर्क आहे मोमेंट ऑफ कपल आहे ह्या फोर्सच्या मॅग्निट्यूडवरती अवलंबून असेल आणि त्या दोन फोर्समधलं जे काय लंबांतर आहे आपण म्हणूया द परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल फोर्सेस अँड ऑल्सो द मॅग्निट्यूड ऑफ फोर्सेस दॅट टॉर्क डिपेंड्स. ओके, अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये आपल्याला मुमेंट ऑफ कपल किंवा कपल विथ इट्स अ टॉर्क थोडक्यात आपल्याला सांगता येईल. ओके, बघा आता यानंतर याची डायरेक्शन जी आहे, आता या ठिकाणी बघा हा फोर्स या दिशेने आहे, हा फोर्स या दिशेने आहे, साहजिकच हे अशा पद्धतीनं फिरणार आहे. हा इकडं म्हणजे अशा पद्धतीनं. मग आपल्याला माहिती आहे या पद्धतीनं फिरतोय म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. चला, राईट हँड थंब रूलनुसार आपण काय सांगतोय, असं असेल तर अँटी क्लॉकवाईज, सॉरी असं असेल तर काय म्हणतोय आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आहे, हे ना, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आहे. आणि असं असेल तर अँटी क्लॉकवाईज आहे. तर आता फोर्स या पद्धतीनं म्हणजे ती वस्तू गोलाकार अशी फिरणार आहे जसा घड्याळाचा काटा फिरतोय क्लॉकवाईज डायरेक्शन. मग क्लॉकवाईज असेल तर आपल्याला काय सांगता येईल, इनवर्ड का आउटवर्ड, क्लॉकवाईज आहे इनवर्ड. असा जर असेल अँटी क्लॉकवाईज आउटवर्ड. ओके, तर बघा तुम्ही स्क्रूच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा, असा स्क्रू फिरवताय तर आत जातोय, असा फिरवलं तर बाहेर येतोय. तर हा या पद्धतीनं आपल्याला सांगताय द डायरेक्शन ऑफ टॉर्क इज डिटरमाइंड बाय the right hand thumb rule and which is perpendicular to the plane of paper. If that body which can be moving in clockwise direction, then the direction of couple or direction of that vector which is in downward directions or which is inward, okay, if moving in clockwise direction, and vice versa which is moving in anti-clockwise direction, means as like this, then this force is outward direction or this force is in upward direction. तर अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला डायरेक्शनसुद्धा या कपलची सांगता येईल. दोन्हीमध्ये फरक काय, कशा पद्धतीनं मोमेंट ऑफ फोर्स
आणि कपल यामधला काय फरक आहे तोही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. मोमेंट ऑफ फोर्सचा फॉर्म्युला टो विच इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. या ठिकाणी वेक्टर साईन राहिलेलं आहे आपलं. ओके, वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. तर या ठिकाणी आपण कपलचा फॉर्म्युला वेक्टर R12 क्रॉस वेक्टर F1 विच इज इक्वल टू R21 इंटू और क्रॉस वेक्टर F2 अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल फॉर्म्युल्याच्या बाबतीत. इकडं मुवमेंट ऑफ फोर्सच्या बाबतीमध्ये सांगता येईल इट डिपेंड्स अपॉन ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. इकडं सांगता येईल आत्ताच आपण बघितली डज नॉट डिपेंड्स अपॉन द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. ॲप्लिकेशन ऑफ फोर्सवरती डिपेंड नाही. इकडे सांगता येईल इट प्रोड्युसेस ट्रान्सलेशनल ॲक्सलरेशन. इकडे सांगता येईल इट प्रोड्युसेस रोटेशनल और अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, इट डिपेंड्स अपॉन द ॲक्सिस ऑफ रोटेशन, इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला डिस्टिंग्विश सुद्धा मोमेंट ऑफ फोर्स आणि कपलचं थोडक्यात आपल्याला सांगता येईल. ओके, बघा काय अशा पद्धतीनं म्हणजे जे काय फरक जो आहे तो फरक आपल्याला सांगता येईल. आणि जर समजा मोमेंट ऑफ फोर्स बॅलन्स करायचा असेल तर त्या ठिकाणी त्याच मॅग्निट्यूडचा फोर्स आपल्याला विरुद्ध दिशेनं आपल्याला ॲप्लाय करावं लागेल तर मॅनेज होऊ शकतं आहे किंवा ॲप्लाइंग द कपल ऑल्सो. तर मुवमेंट ऑफ कपलमध्ये काय जे या पद्धतीनं दोन फोर्स लावलेले आहेत एक्झॅक्टली दुसरं कपल याच्या विरुद्ध दिशेने अप्लाय केलं की हा कपल बॅलन्स होतो. म्हणजे जो फोर्स मी असा लावतो स्टेअरिंगवरती या पद्धतीनं तर बरोबर याच्याच विरुद्ध दिशेनं फोर्स लावला की हा कपल बॅलन्स होतो आहे. तसं तिकडं मोमेंट ऑफ फोर्समध्ये एकच फोर्स लावला विरुद्ध दिशेनं तरी बॅलन्स होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मोमेंट ऑफ फोर्स आणि कपल म्हणजे मोमेंट ऑफ कपल यामधला फरकही बघितला. कपल अँड इट्स अ टॉर्क हेही आर्टिकल जे आहे हे आपल्याला व्यवस्थित सांगता येईल. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.